पंचम भावात जर मंगळ असेल तर जातकाला हे काय फळ मिळतं हे आपण आता बघू. की पंचम भावातून अगोदर पंचम भावाचं जर आपण कारक तत्व बघितलं तर पंचम भावातून आपण काय बघतो, तर पंचम भावातून आपण व्यावहारिक शिक्षण बघतो, कला बघतो, खेळ बघतो, संतती बघतो, हौस मौज छंद या प्रकारच्या गोष्टी आपण पंचम भावातून बघत असतो. आणि पंचम भावातून आणखीन एक महत्त्वाचा विषय की पंचम भावातून आपण लव्ह मॅरेज किंवा प्रेम विवाह जे म्हणतो ते आपण पंचम भावातून बघावं लागतो. कारण पंचम भावाचा जर सपोर्ट असेल तरच हे प्रेम विवाह किंवा लव्ह मॅरेज आपण ज्याला म्हणतो तर ते होताना पंचम भावाचा खूप मोठा सपोर्ट असणं गरजेचं असतं. आणि पंचम भावाचा खूप मोठा रोल हा लव्ह मॅरेज किंवा विवाह संदर्भामध्ये आपल्याला बघायला मिळतो. आता पंचम भावात जर मंगळ असेल तर असे लोक तीक्ष्ण असतात, बुद्धिमत्ता तीक्ष्ण बुद्धीचे लोक असतात. यांना कला खेळ यासाठी लागणारी शारीरिक क्षमता हा मंगळ हा प्रदान करत असतो. ज्यांच्या पंचम भावामध्ये मंगळ असतो म्हणजे लोक यांना कोणता तरी छंद असेल तर त्यामध्ये जसे एखादे क्रिकेट असो, व्हॉलीबॉल असो किंवा कबड्डी असो, यामध्ये जी मेहनत करावं लागते, जे शारीरिक श्रम करावं लागतं, त्या श्रमाची जी ताकद जी आहे ती ताकद हा मंगळ यांना प्रेरित करताना आपल्याला बघायला मिळतो. किंवा अशा लोकांना शारीरिक स्थिती किंवा क्षमता यांची खेळण्यामध्ये चांगली असते. हे लोक मैदानी खेळामध्ये यश आणि प्रावीण्य मिळवता. असे लोक जर पंचमात मंगळ असेल तर मैदानी जे खेळ असेल त्या खेळामध्ये चांगल्या प्रकारचे यश मिळवता, त्यामध्ये ते करिअर पण करता आणि व्यावसायिक खेळाडू होतात. म्हणजे त्यांना जर छंद असेल मैदानी खेळायचा किंवा कोणत्याही खेळायचा आणि त्यासाठी मंगळ त्यांना शारीरिक क्षमता पुरवतो, मग त्यामध्येच असे लोक करिअर करताना होताना आपल्याला दिसतात आणि एक व्यावसायिक खेळाडू होताना पण आपल्याला बघायला मिळतात. पंचमात जर मंगळ असेल तर संतती लवकर व्हावी असे असे लोकांना वाटत असते. पण संतती होताना यांना बऱ्याच प्रकारच्या अडचणी ह्या होताना दिसतात. ज्यांच्या पंचमात मंगळ अशी स्त्री जर जातक असेल तर तिचा गर्भपात होताना आपल्याला बघायला मिळतो बऱ्याच वेळेस. त्यानंतर प्रस्तुतीच्या वेळी त्रास वाटल्यावर पटत नाही, म्हणजे खूप त्रास होतो, खूप अडचणी येतात त्यांच्या संततीमध्ये होण्यामध्ये. कारण मंगळ हा अग्निकारक ग्रह आहे आणि तो पंचमात असला म्हणजे अशा प्रकारची स्थिती ही लेडीजच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळते. हे लोक कर्तृत्ववान असते पण यांना उपयोग होत नाही. प्रस्तुतीच्या वेळी यांना त्रास होता. हे लोक फार कर्तृत्ववान असतात पण यांना कधी कधी जे आहे यांच्या काही गोष्टीमध्ये हे उपयोग होत नाही. कारण यांचा स्वभाव जो असतो तो फार म्हणजे कडक असतो आणि शिस्तप्रिय असतो. त्यामुळे यांच्या लोकांबरोबर पटणं इतकं सहजासहजी होत नाही. त्यामुळे अशा लोकांचा कधी कधी उपयोग पण होत नाही काही गोष्टी असल्यामुळे यांच्या अंगी. आता पंचमातला जो मंगळ आहे तो प्रेम विवाहासाठी चांगला असतो. ज्यावेळेस प्रेम विवाहाचा विषय येईल आपला आणि त्यावेळेस जर पंचमात मंगळ असेल तर तो प्रेम विवाहासाठी चांगला असतो. अशा लोकांना शारीरिक आकर्षण जास्त असतं. ज्यांच्या पंचमात मंगळ असेल अशा लोकांना शारीरिक आकर्षण हे जास्त प्रकारचं आपल्याला बघायला हवं. आणि शारीरिक आकर्षण जास्त असल्यामुळे त्यांना मग विवाह करण्याची पाळी येते. म्हणजे पंचमात मंगळ असेल तर असे लोक शारीरिक आकर्षण असल्यामुळे यांची असे काही संबंध प्रस्थापित होता की जेणेकरून त्याचं रूपांतर त्यांना लग्नामध्येच करावे लागते. अशी वेळ यांच्यावर येते आणि यांचे विवाह बाह्य प्रकरणे हे फार जास्त असतात ज्यांच्या पंचमात मंगळ असेल. आता जर हाच जर मंगळ जर बिघडला तर मग अशा वेळेस संततीशी टोकाचे वाद होतात. पंचमातून आपण मग संतती बघतो
आणि ज्यांच्या पंचमात मंगळ जर बिघडला असेल, तो नीच राशीत असेल, शत्रू राशीत असेल, त्याच्यावर जर पाप ग्रहाची दृष्टी असेल, तर अशा वेळेस मंगळ बिघडतो. तर मग मंगळ जर बिघडला तर यांच्या अशा लोकांच्या संतती बरोबर यांचं कधीही पटत नाही, कधीही वादिवाद होताना दिसतात. तर आपण बघतो काही ठिकाणी बाप आणि मुलगा असतो, तर शिल्लक शिल्लक कारणावरून भांडणं होतात आणि खूप टोकाचे वाद होताना दिसतात यांचे. म्हणजे आपल्याच मुलावर केस करणं किंवा आपल्याच वडिलावर केस करणं, अशा प्रकारचे वाद विवाद, ही मंगळ जर कधी पंचम भावात असेल आणि तो जर बिघडला असेल, तर असा त्रास ह्या जातकांना आपल्याला होताना दिसतो. त्यानंतर पंचमातून आपण प्रेम पण बघतो आणि प्रेम बघतो. आणि जर मंगळ जर बिघडला असेल, तर यांच्या प्रेम प्रकरणात पण खूप त्रास होतो. खूप यांना वेगवेगळ्या मान अपमानास्पद वागणूक मिळते किंवा ते त्यांना सोसताना पण आपल्याला बघायला मिळते.